रोहित पवारांच्या जीवाला धोका. पवार कुटुंबाला रोहित पवारांची काळजी. अजित पवारांचा अपघात की घातपात याबद्दल राज्यभरातून संशय व्यक्त केला जात असताना आता रोहित पवारांनी पुरावे आणि तथ्य समोर ठेवून आरोपांची मालिकाच सुरू केली आहे. त्यामुळेच रोहित पवारांची काळजी वाटत असल्याचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. खुद्द रोहित पवार यांनीही आपण दादांच्या मृत्यूबद्दलच तथ्य आणि पुरावे समोर मांडत असल्यानं कुटुंबाला भीती वाटत असल्याचं जाहीरपणे पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. आता पवार कुटुंबातूनही रोहित पवार यांच्या सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त करण्यात आल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांसाठी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. दुसरीकडे सरकारतर्फे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांच्या सुरक्षेवर भाष्य केलंय. पोलीस संरक्षणाची गरज असेल तर सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे संकेत उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिलेत. मात्र ज्या नेत्यांना सुरक्षेची गरज आहे त्यांना सरकारतर्फे कोणती सुरक्षा दिली जाते? आता हे सगळे वेगवेगळे दावे करत आहेत. त्यांच्याबरोबर शरद पवार गटातील नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचं ठरवलं होतं असं ते म्हणतात. मात्र अजित पवार यांनी आम्हाला काही सांगितलंच नाही. मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं सुद्धा नाही. त्याआधीच कोण कुठल्या पदावर बसणार हे देखील ठरवून टाकलं होतं. मग त्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण असेल हे देखील ठरलं असेल. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे देखील ठरलं असेल. आता कोणी काहीही म्हणत असलं तरी आपण त्यावर काय बोलणार असं म्हणत छगन भुजबळ यांनी रोहित पवारांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.